नमस्कार, मी चैत्राली तुमचं आज माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. आज मी इथे बनवत आहे तांदळाच्या पिठाचे डोसे. तर बघा, मी 2 वाट्या इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता त्याच्या पिठाचेच डोसे बनवणार आहे. रेडीमेड असतात ना ते पीठ त्याचं. तर इथे मी कांदा घेतला आहे आणि कोथिंबीर, कढीपत्ता आणि 2 मिरच्या. तर तुम्ही अजून काही भाज्या असतील तर तुम्ही टाकू शकता, जसे की गाजर, शिमला मिरची, जसं कोणी खात असेल घरात तर तुम्ही टाकू शकता. मग मी इथे हे कापून घेतलं. कांदा एकच घेतला, टोमॅटो वगैरे पण टाकू शकता. जसं आपण उत्तप्पा वगैरे कसं बनवतो तसंच बनवायचं आहे. तर इथे मी कांदा कापून घेतला बारीक बारीक, आणि कोथिंबीर आणि हे पण सगळं बारीक करून घेतलं. त्याच्यानंतर मी ते डोसे काढायला सुरुवात केली होती. माझ्या म्हटलं तो खूप भूक करत असतो स्कूलमधून आल्यावर, मला हे पाहिजे ते पाहिजे, काहीतरी दे. मग म्हटलं मॅगी वगैरे देण्यापेक्षा आज हे बनवते ह्याच्यासाठी. पण वेळ मिळतच नाही बाबूमुळे पण, कारण तो पण असतोच खेळत, रमत गमत, नाचत आणि रडत. अशा प्रकारे आमचं चालू असतं सगळं. तर मी इथे हे सगळं बारीक करून घेतलं आहे, जेणेकरून छान ते डोस्यावर हे होईल. जसं की तुम्ही बघितलात, मी 2 वाट्या डोस्याचं पीठ हे घेतलेलं, तांदळाचं पीठ. तर त्यामध्ये मी 6 वाट्या एकूण मी पाणी टाकलं. आधी मी 2च वाट्या पाणी टाकलं, जेणेकरून ते छान मिक्स होईल. नाहीतर मग त्याच्या हे राहतात, गाठी राहतात, गुठळ्या राहतात आणि मग बरोबर वाटत नाही ते. तर मी तसं ते मिक्स करून हळूहळू पाणी टाकत होती व्यवस्थित. तर मी ते 6-7 वाट्या पाणी टाकलं आहे व्यवस्थित. आणि हे पाणी जास्त घट्ट नाही करायचं आहे, व्यवस्थित पातळ, आणि एकदम पण पातळ आणि एकदम पण घट्ट नाही, जसं दिसतंय बघा तुम्हाला तसं हे करून. त्याच्यामध्ये मी परत धने जिरे पावडर असते ना, ती पण थोडीशी टाकलेली. तर ॲक्च्युली जिरं टाकायला पाहिजे होतं, पण जिरं कसं ते दाताला लागेल म्हणून मी धने जिरे पावडर होती ना तीच टाकली. तर इथे आपण कोणताही नॉनस्टिक तवा असो या कुठलाही तवा असेल आपल्याकडे, भिड्याचा या काय, तो ठेवून त्याच्यावर आपण हे डोसे काढू शकतो. घावणे कसे काढतो तशाच प्रकारचे आहेत हे. हे बघा कसे छान आले आहेत. आणि थोडा वेळ ठेवायचा, थोडा वेळ लागतो त्याला, म्हणजे व्यवस्थित शिजून व्यवस्थित वरचं पण होतात व्यवस्थित नंतर. तर वेळ लागतो. बघा छान झाला आहे डोसा. तर मी इकडे अजून एक डोसा काढला आहे. तर मी तुम्हाला 2 डोसे दाखवले. तर बघा किती छान डोसा झाला आहे. खरपूस आम्हाला असा कुरकुरीतच आवडतो, जेणेकरून मी थोडासा कुरकुरीत केला आहे तो डोसा. आणि परतून वगैरे घेतला, ह्याला एक दिला, मी पण खाल्ला चहाबरोबर मस्तपैकी. बघा माझं बाळ कसं स्कूलमधून आलाय आणि भावाला घेऊन खातोय. किती गोड ग बाई. कारण तो रडत होता ना म्हणून. इथे मी मस्त चहा ठेवला आहे
आणि आता मी त्या डोसासोबत चहा घेणार आहे. आणि अर्णवला परत ट्युशनला सोडायचं आहे, तर म्हटलं चला पटापट करूया कामं, आवरूया. तर इथे काढलेत मी, जास्त नाही काढले, बाकीचं ठेवून दिलं कारण वेळ नव्हता तेवढा. तर इथे मी सगळं तयार करून घेतलं. आता आम्ही चाललो आहे बाहेरच जात कुठे आहे. कुठे चाललायस तू आता? आता आम्ही चाललो आहे म्हणजे आपण आता चाललो आहे माझ्या ट्युशनला. मी ट्युशनला चाललोय. बॅग तर समजून दिसलंच असेल. तर आम्ही चाललो आहे आता ट्युशनला. तर बाबूला मी घरी ठेवलं आहे बाजूच्या ताईंकडे आणि पटापट ह्याला म्हटलं सोडून येते. तर चला, माझा ॲक्च्युली फ्रंट कॅमेरा ब्लर आहे, त्यामुळे समजून घ्या. काय झालं आहे ते चेंज करायला वेळच मिळत नाही आहे. गेलेली मी पण नाही झालं आहे. तर थोड्याच दिवसात तुम्हाला दिसेल क्लिअर. आणि मला ब्लॉग करायला वेळ मिळत नाही आहे, खूप गडबड होते, घाई होते. कॅमेरा घेऊन फिरायला एवढं असं जमत नाही आहे. त्यामुळे चला मग ह्याला सोडते, मग भेटू. बाय. ट्युशनच्या नंतर. तर आता इथे संध्याकाळ झाली आणि मी म्हटलं चला आता देवपूजा वगैरे करून घेतली, दिवाबत्ती लावली आणि नंतर सगळं जेवणाला लागायचं होतं.